पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला। काटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावलाय। सकाळी सुनेत्रा पवार मतदान केंद्रावर दाखल झाल्या। त्यांच्यासोबत मुलगा पार्थ पवार, शर्मिला पवार आणि श्रीनिवास पवार यांनीही रांगेत उभे राहून मतदान केले। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन केले। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्थानिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। बारामती मतदारसंघात पवार कुटुंबियांच्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते। आज सकाळपासूनच काटेवाडी आणि परिसरात मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। मतदानानंतर सुनेत्रा पवार यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून प्रशासनानेही या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, बारामती, पुणे।